आणि आत्ताच्या निर्णयाचा पक्षाला पुढे कसा फायदा होतो हे तुम्हाला कळेलच असं सूचक विधान सुद्धा त्यांच्याकडनं पाहायला मिळालंय। पुढची बातमी आपण पाहतोय, कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे। आणखी एक मोठी बातमी, प्रदेशाध्यक्ष पदावरती भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेच कायम राहतील, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाची अनपेक्षित घसरण पाहायला मिळाली आणि यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चाही सुरू झाल्या। भाजपत नेमकं काय घडतंय, निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, या निवडणुकांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीत निर्णय नेमका काय झालाय? ज्ञानदा, खरं तर ही आत्ताच्या घडीची खूप मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण देवेंद्र फडणवीस रात्रीच दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि प्रामुख्यानं अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत। त्यांना जी नाराजी व्यक्त केलेली आहे, ज्या पद्धतीचा त्यांना निर्णय घेतलेला आहे की आपण थेट आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी संघटनेत जाऊन काम करू इच्छितो, ह्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची घटना म्हणावी लागेल। कारण प्रामुख्यानं ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पराजयाचा सामना भाजपला करावा लागला, त्यावेळी कुठेतरी प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील एक जबाबदारी होती। मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे जबाबदारी घेत आता कुठेतरी आपण संघटनेत काम केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत काय निर्णय होणार ही प्रचंड चर्चा होती। आता मात्र हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल आता पक्षामध्ये नाहीये। प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रशेखर बावनकुळेच राहतील आणि आगामी जी विधानसभेची बरोबर, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील प्रदेशाध्यक्ष म्हणून। निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।